सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या येऊ घातलेल्या एप्रिल 2026च्या एक्झाम फॉर्म त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. एस-वाय आणि टी-वाय 2019 पॅटर्न ज्या विद्यार्थ्यांचा आहे, त्यांच्यासाठी विद्यापीठाने आपला एक्झाम फॉर्म भरण्यासाठी लिंक सुरू केलेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सर्व विद्यार्थ्यांनी आपला एक्झाम फॉर्म वेळेत भरून महाविद्यालयामध्ये जमा करायचा आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी तो एक्झाम फॉर्म कसा भरायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तो एक्झाम फॉर्म भरत असताना आपल्याकडे काय आवश्यक आहे, तर सुरुवातीला आपल्याकडे जो आपण एफ-वायला लॉग इन क्रिएट केला होता, म्हणजे लॉग इन आय-डी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे. तर तो पासवर्ड आपल्याकडे असेल, लॉग इन आय-डी असेल तर आपल्याला लगेच फॉर्म भरता येईल. जर नसेल तर तो विसरला असेल तर तो कसा क्रिएट करायचा आहे, तर तेही तिला आपल्याला पुढे बघता येईल. तर सर्वप्रथम काय करायचं आहे की युनि पुणे असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसेल, त्यावरती जायचं आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची एक विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये एक्झामिनेशन या ठिकाणी जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला इथे खाली बघा स्टुडंट सेक्शन आहे. त्या स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन असं एक लिंक दिसते, त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा प्रकारची एक विंडो आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये खाली गेल्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक आपल्याला दिलेल्या आहे. यातली कुठलीही एक लिंक आपण सिलेक्ट करायची आहे आणि त्यावरती जाऊन फॉर्म भरायचा आहे. मग आपण ही लिंक एक त्या ठिकाणी सिलेक्ट करू. त्यानंतर अशा प्रकारची एक विंडो आपल्या समोर येईल. तर इथे प्रोसीड टू लॉग इन आपल्याला म्हणायचं आहे. आपल्याला एक्झाम फॉर्ममध्ये जाण्यासाठी किंवा लॉग इन करण्यासाठी इथे प्रोसीड टू लॉग इन असं म्हणायचं आहे. आणि प्रोसीड टू लॉग इन म्हटल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर येईल. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा स्टुडंट्स सेक्शन दिलं आहे, इथं जायचं आहे. इथं बघा लॉग इन म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, लॉग इनला जायचं आहे. नंतर लॉग इनला गेल्यानंतर अशा प्रकारची आपल्यासमोर विंडो दिसेल. तर त्यामध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन बाय ईमेल आय-डी किंवा मोबाईल नंबर, शक्यतोवर मोबाईल नंबरने लॉग इन करा. तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम फॉर्म भरला होता किंवा सुरुवातीला जो विद्यापीठाकडे आपण दिलेला मोबाईल नंबर आहे, त्या रजिस्टर मोबाईल नंबरने आपण काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आता इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली इथे पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर कॅप्चा फिल करायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांकडे पासवर्ड नसेल तर त्यांनी काय करायचं, इथे फॉरगेट पासवर्ड बघा हा ऑप्शन दिलेला आहे. इथे जाऊन पहिल्यांदा जो काही आपला पासवर्ड आहे तर तो नवीन तयार करायचा आहे आणि मग परत इथे येऊन आपला लॉग इन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे पासवर्ड नसेल अशा विद्यार्थ्यांनी. ज्या विद्यार्थ्याकडे पासवर्ड आहे त्यांनी आपला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा फिल करून लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. त्या डॅशबोर्डमध्ये आपली माहिती बरोबर आहे का ते बघायचं आहे. आपलं नाव वगैरे दिसतंय का. नंतर इथे बघा वेगवेगळे ऑप्शन आहे. त्यातलं आपल्याला काय करायचं आहे, कुठला एक्झाम फॉर्म हा जो काही ऑप्शन आहे हा निवडायचा आहे. इथे मग आपल्याला प्रोसीड म्हणायचं आहे. पुढे गेल्यानंतर प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं विचारेल क्रिएट न्यू ॲप्लिकेशन असं विचारेल. आपण या ठिकाणी काय करायचं आहे, क्रिएट न्यू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला आपली माहिती दिसेल. ही माहिती पुढे नेक्स्ट असं म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला एक्झाम आपले जे काही चे विषय असतील तर ते समोर दिसतील. आपल्याला इथे बघा हे सगळे जे काही विषय तुमचे असतील तर ते ऑटोमॅटिक येतील. याला तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे. तर आपल्याला जो काही ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे तर तो आहे इंडियन ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 2 यावरती क्लिक करायचं आहे. खालचा सब्जेक्ट कोणी घ्यायचा नाहीये. वरचा जो काही 1 नंबरचा सब्जेक्ट आहे इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 2 हा सर्व विद्यार्थ्यांनी विषय निवडायचा आहे. नंतर या ठिकाणी खाली पण आपल्याला काही ॲड ऑन कोर्स दिले आहे, सब्जेक्ट दिले आहेत. आता हे प्रत्येक महाविद्यालयावरती डिपेंड आहे की त्यांनी कुठला ॲड ऑन कोर्स सिलेक्ट केलेला आहे. तर तो त्या ठिकाणी संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन विचारायचा आहे आणि तो
सिलेक्ट करायचं आहे. नंतर खाली आपल्याला काय म्हणायचं आहे, सेव्ह आणि नेक्स्ट असं आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती गेल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर ती किती फी भरायची आहे ती फी आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. मग नंतर आपण इथं प्रिव्ह्यू बघायचा आहे. जर आपल्याला बघायचा असेल तर आपण जो फॉर्म भरला आहे तो कसा दिसतो आहे. सध्या तो अवेलेबल दिसत नाहीये. ठीक आहे. तर आपण इथं टिक मार्क करायची आहे. टिक मार्क केल्यानंतर आपल्याला कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड असं म्हणायचं आहे. म्हणजे आपला फॉर्म कन्फर्म भरला गेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एकदा आपल्याला अशा प्रकारचा इथं विंडो दिसल्यानंतर इथे प्रिंट प्रिव्ह्यू म्हणायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रिंट काढता येईल आपल्या फॉर्मची. अशा प्रकारे आपल्या फॉर्मची प्रिंट आपल्याला दिसेल. ही जी प्रिंट आहे, या प्रिंटचं आपण काय करायचं आहे, महाविद्यालयामध्ये ती जमा करायची आहे. महाविद्यालयात जमा केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी पे ऑनलाईन हा जो ऑप्शन आता रेड दिसतो आहे, तर तो इथे आपल्याला असा ब्ल्यू ग्रीन कलरचा दिसेल आणि मग आपण या ठिकाणी काय करायचंय, पे करायचंय ऑनलाईन आपली एक्झाम फी. नंतर आपल्याला इथे पेड दिसेल. इथं आपल्याला पेंडिंग नाही दिसणार, सक्सेसफुली कंप्लीट असं दिसेल स्टेटसमध्ये. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तो जो काही एक्झाम फॉर्म आहे तर तो आपल्या महाविद्यालयामध्ये जमा करायचा आहे. जमा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पे ऑनलाईनचा जो काही ऑप्शन आहे तर तो ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर आपण पेमेंट करू शकतो. तोपर्यंत आपल्याला पेमेंट करता येणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे जोपर्यंत हे असं रेट दिसत आहे तर तोपर्यंत आपल्याला पेमेंट करता येणार नाही, जोपर्यंत याचा कलर बदलणार नाही. म्हणजेच थोडक्यात आपण तो फॉर्म जो काही भरलेला आहे तर तो आपण महाविद्यालयामध्ये जमा करणार नाही, तो महाविद्यालय ते फॉर्म इन्व्हर्ट करणार नाही, तोपर्यंत आपल्याला जो काही फॉर्मची ऑनलाईन फी आहे तर ती भरता येणार नाही. आणि मागच्या प्रमाणेच ही जी काही फी आहे तर ती ऑनलाईन भरायची आहे किंवा ऑनलाईनच असणार आहे. कुणीही महाविद्यालयामध्ये ऑफलाईन किंवा कॅश स्वरूपात फी भरायची नाहीये. आपला फॉर्म महाविद्यालयामध्ये फक्त जमा करायचा आहे, तो इन्व्हर्ट करून घ्यायचा आहे. इन्व्हर्ट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जे काही फी आहे तर ती ऑनलाईन स्वरूपामध्ये भरता येईल. सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, व्यवस्थित आपला फॉर्म भरायचा आहे आणि महाविद्यालयामध्ये जमा करायचा आहे. धन्यवाद.